नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इंधन बचतीचा निर्णय, ताफ्यातील गाड्या कमी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक आणि नळपाडा, कापूरबावडी आणि माजिवडा परिसरातील पुनरुज्जीवित विहिरींचं लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं आवाहन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी त्यांच्या ताफ्यात 12 ते 15 गाड्यांचा समावेश असायचा. मात्र आता इंधन बचत आणि काटकसरीचा संदेश देण्यासाठी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून ती 7 ते 8 गाड्यांपर्यंत आणण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं. देशभर इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज्य सरकारमधील काही मंत्र्यांकडूनही ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याबाबत सकारात्मक पावलं उचलली जात असल्याची माहिती समोर आली आहे. स्वीकारलं होतं आणि म्हणून आपला देश जो आहे तो कोविडमधून देखील सुरक्षितपणे बाहेर पडला. आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं. मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा, म्हणून आम्ही म्हणतो सत्ताधाऱ्यांनी TMT बसचा वापर करा, अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून त्यांनी टोला लगावला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पाचपाखाडी ठाणे ते ठाणे महापालिका मुख्यालय पाचपाखाडी दरम्यान अभिनव आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, पालिका गटनेते अभिजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेला ठाणे महापालिकेत जाताच महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना आपण TMTनं प्रवास करावा हे निवेदन देणार आहोत. पाचपाखडी इथून निघालेल्या या मोर्चाची सांगता पालिका मुख्यालयात झाली. आजच्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडले, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबाने मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं तर असेल. याचा प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे.
परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्रात देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला लागणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी बाजरी गहू ते आपल्याला पाठवणार आहे. पण दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वतः वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. स्वतःच्या ताफ्यातील 3 गाड्या कमी केल्या आहेत. आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर सुरू ठेवलाय. सर्व मंत्र्यांनीही ताफा मर्यादित ठेवण्याची गरज आहे असं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं. ओळा माजिवडा परिसरात विहिरींच्या पुनरुज्जीवनाचं काम वेगानं सुरू असून दर आठवड्याला 3 विहिरींचं लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. बुधवारी देखील त्यांच्या हस्ते माजिवडा, नळपडा, कापूरबावडी या भागातील विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळेला पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. टेस्ला वाहन वापरावरून झालेल्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी पर्यावरणपूरक वाहतुकीचा पुरस्कार केला. इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे मला ट्रोल करण्यात आलं. मात्र पर्यावरण संवर्धनासाठी अशा वाहनांचा वापर आवश्यक आहे. अनेक मंत्र्यांनी विदेशी दौरेही रद्द केलेत असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी 20,000 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. पीपीपी तत्वावर राज्यभर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचं काम सुरू आहे. एसटी महामंडळासाठी छावा नावाचं स्वतंत्र ॲपही आणलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, मात्र पंतप्रधान देशाला पुढे नेत आहेत हे मान्य करावं लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे जे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही त्यांनी उपरोधिक टीका केली आहे. त्यांच्या वजनामुळे घोडा पळाला हे महत्त्वाचं आहे. त्यांना घोड्यावर जाताना पाहून घोड्याची दया येत होती असा टोला त्यांनी लगावला. 1 दिवसापुरतं आंदोलन करण्यापेक्षा रोजच्या जीवनात पर्यावरणपूरक प्रवास केला तर त्याचा अधिक चांगला संदेश जाईल असंही ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक म्हणाले की राज्यात अनेक भोंदूबाबा आणि भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता रोहित पवार भविष्य सांगण्याची जबाबदारी घेत असतील तर आम्हीही आमच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावलाय. रॅपिडो आणि ओलासारख्या बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिला. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित ॲप्स बंद करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्या बाईक्स ब्लॅकलिस्ट करण्याचाही निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. अनेक जण पेट्रोल डिझेलची बचत व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाने मुंबईच्या दिशेने ते गेले. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा. ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं. मला तर तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं, पण देशातली पहिली टेस्ला गाडी मी घेतली होती पर्यावरणपूरक आणि त्याचा वापरही आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे. माझा नातू त्याचा वापर तर शाळेमध्ये जायला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करतोय. त्यामुळे सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत. आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला. त्यामुळे
पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेली सर्व कामं ही येत्या 30 मेपर्यंत पूर्ण करावीत. 30 मे नंतर कोणतंही काम घोडबंदर रोडवर सुरू राहणार नाही यासाठी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा. आपत्ती काळात जलद गतीनं नागरिकांना प्रतिसाद देण्याबाबतच्या सूचना देत असतानाच लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवण्याचे निर्देशही आज झालेल्या मान्सूनपूर्ण आढावा बैठकीत पालिका उपआयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणांना दिलेत. नागरी संशोधन केंद्र इथे झालेल्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, महानगर गॅस, रेल्वे इत्यादी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्सून कालावधीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष, रेल्वे, कोस्ट गार्ड, पोलीस आणि पालिकेतील सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवणं, पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर आरोप करू नयेत, सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं, भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज राहावं. या बैठकीत अतिवृष्टी, भरती, पूरसदृश परिस्थिती तसंच खड्डे दुरुस्ती, सखल भागात साचणारं पाणी, पंपिंग स्टेशन, रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला आहे. स्टेशन परिसरात ब्लिंकर, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवण्याबाबतही सूचना करण्यात आल्यात. नागरिकांना वेळेत सूचना मिळाव्यात यासाठी विविध विभागांचे अधिकारी सतत संपर्कात राहून सामूहिक समन्वयानं काम करतील. तसंच मान्सून कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी आपले भ्रमणध्वनी सुरू ठेवावेत असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. दरवर्षी ज्या सखल भागात पाणी साचतं त्या ठिकाणी पंप बसवण्यात येणार आहेत. या सखल भागाची यादी तयार करण्याचं काम पावसाळ्यात सदर ठिकाणचं पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत राहतील याची खात्री करावी. कोस्टल रोडचं काम सुरू असलेल्या ठिकाणी मान्सून कालावधीत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील स्ट्रीट पोल तसंच ज्या ठिकाणी उघड्या अवस्थेत असलेल्या केबल्सची तपासणी करावी. आपत्ती दरम्यान विजेचा पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयात साथीच्या रोगांवर उपाययोजना आणि पावसाळी आजारांवर औषधं उपलब्ध करावीत. मान्सून कालावधीत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. 3 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं कारण पुढे करत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलंय. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्याचं राज्य शासनाचं हे अपयश आहे. गेल्या वर्षभरात पेपरफुटीची 5 प्रकरणं झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं आणि खरोखर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का हे जाहीर करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलंय. दरम्यान सर्वच प्रकरणात नाशिकचेच कनेक्शन कसं काय येतं असा सवाल करून केंद्रीय परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणे राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचं आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचं प्राथमिक तपासात दिसून येतंय. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणं आवश्यक असल्याचं NTAनं आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय. या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतला. प्रधान म्हणाले की मार्चमध्ये पुणे पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणाला अटक केली होती. हा आरोपी टेलिग्राम ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना SSC बोर्डाचा पेपर परीक्षेपूर्वी देण्याचा आमिष दाखवून 600 रुपये उकळत होता. एप्रिल 2024 पेपर लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर मुंबई विद्यापीठानं BKC पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2025 कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपी महेश गायकवाडसह जवळपास 18 जणांना TET पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली. जून 2025 वाघोली इंजिनियर कॉलेजमध्ये पेपर फोडता न आल्यानं पुन्हा परीक्षेला बसवून जुनेच पेपर पुन्हा लिहून घेतल्याप्रमाणे एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली होती.
याचा अर्थ राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही हे स्पष्ट होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं आणि ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंब्रा खाडी किनारी महाराष्ट्र शासनाची साधारण 25 एकर जमीन आहे. या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार आहे, पण या आज जमिनीवर अनधिकृतपणे समाजकंटकांनी अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. माझी अशी इच्छा आहे की मुंब्र्याच्या त्या 25 एकर जमिनीवर मुंब्रावासियांसाठी प्रत्येकी 4 दशलक्ष लिटर क्षमतेच्या 4 टाक्या बांधल्या जाव्यात, असंही ते म्हणाले. एक म्हणजे अतिक्रमण थांबेल आणि खाडीकिनारी सुरक्षित होईल, तसंच पाण्याच्या टाक्या जाळल्यामुळे पाण्याची टंचाई देखील दूर होईल, असंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक प्रकार या देशामध्ये घडला. पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल NTA सांगितलं. 22,70,741 लोकांनी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला की एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो. त्याला धक्का देण्याचं काम काल झालं. पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत. आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे 5,541 सेंटर्स मध्ये 141 सिटीज मध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जर NTA ला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा. दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत. याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. माझं मुख्यमंत्र्यांना एक मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा ऑपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती. हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी. त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवावं, पण होम मिनिस्ट्री कोणाला तरी दुसऱ्याला द्यावी, जेणेकरून न्याय व्यवस्थेवर कोणाचं तरी लक्ष प्रामुख्याने ठेवलं जाईल. ठाणे शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरनं आपल्या राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शार्मिंग डिंगा असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव असून त्या हकीम अजमल खान रुग्णालयात कार्यरत होत्या. शार्मिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा परिसरातील ग्रेस्कोर या इमारतीत राहणाऱ्या शार्मिंग डिंगा यांनी आपल्या राहत्या इमारतीत उडी मारून जीवन संपवलंय. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. त्यानंतर शार्मिंग डिंगा यांचा पार्थिव शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता नाकारता येत नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याबाबत त्यांच्या कुटुंबियांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी केली जाते. दरम्यान शार्मिंग डिंगा या 3 मुलांच्या आई असून त्यांचे पती परदेशात नोकरीसाठी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त होतीये.